हरभरा हे डाळवर्गीय पीक कमी कालावधीत येतं. तसंच या पिकाला पाणीही कमी लागतं. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कल हरभरा लागवडीकडे असतो. त्यामुळे हरभरा लागवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी परभणी इथल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर आनंद गोरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. फार महत्त्वाचं पीक आहे रब्बी हंगामासाठी आणि शेतकरी बांधवांच्या दृष्टीनं हरभरा हे पैसे देणारं पीक तर आहेच, तशाच पद्धतीनं जमिनीचा पोत त्या ठिकाणी सुधारणारं, तसेच शेतकरी बांधवांना हे पीक अतिशय समृद्ध करणार आहे. विशेष करून मराठवाडा विभागामध्ये जमीन आणि हवामान हे हरभरा पिकासाठी अतिशय अनुकूल आहे आणि अल्पावधीमध्येच मराठवाडा विभाग हा हरभऱ्याचं कोठार होईल यामध्ये शंका नाही. विशेष करून हरभरा पिकाच्या दृष्टीनं आपण पाहतो की मध्यम जमीन, विशेष करून अतिशय चांगला निचरा होणारी तसेच पाणी न साचणारी जमीन त्या ठिकाणी हरभरा पिकासाठी निवडणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या जमिनीमध्ये पाणी साचतं किंवा पाणथळ जमिनी आहेत, चोपण जमिनी आहेत किंवा त्यांचा सामू 8पेक्षा अधिक आहे, अशा जमिनी त्या ठिकाणी हरभरा पिकासाठी निवडू नयेत. यानंतर खोल मशागत करावी त्या ठिकाणी आणि 1 ते 2 वखराच्या पाळ्या देऊन जमीन त्या ठिकाणी तयार करावी. तसेच काळबुली हरभरा पिकामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख अकोला या विद्यापीठाने निर्मित केलेले वाणसुद्धा अतिशय चांगले आहेत. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, जे की आता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी असं या नावाने आता ओळखलं जातं, या विद्यापीठाने निर्मित केलेला आकाश हा वाण कोरडवाहू तसेच बागायती पिकासाठी अतिशय चांगला आहे. तसेच विजय असेल, त्याच्यानंतर दिग्विजय वाण असेल आणि काळबुली हरभरा पिकामध्ये आपण पाहिलं असेल ते PKV 4-2 असेल. तसेच त्याच्यामध्ये आपण दुसरा एक वाण जो आहे, विशेष करून काळबुली हरभरा पिकामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं BDN बदनापूर 798 नावाचा जो काबुली वाण आहे तो निर्मित केलेला आहे, विकसित केलेला आहे. तो वाणसुद्धा अतिशय चांगला आहे. जे वाण मध्यम किंवा बारीक आकाराचे दाण्याचा आकार आहे ते वाणाचं बियाणं जे आहे ते 70 किलो प्रति हेक्टरी त्या ठिकाणी लागतं आणि काबुली हरभरा किंवा टपोऱ्या दाण्याचे जे वाण आहेत त्याच्यामध्ये विराट असेल तर हे प्रति हेक्टरी 100 किलो बियाणं पेरणीसाठी शेतकरी बांधवांनी वापरावं. बीज प्रक्रिया हा एक महत्त्वाचा घटक रब्बी पिकासाठी असून हरभरा या पिकासाठी थायरम अधिक कार्बेंडाझिम यांचं मिश्रण करून 2 ते 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला त्याची प्रक्रिया करून त्याची लागवड करावी. तसेच नत्रयुक्त खतांचा वापर याच्यामध्ये कमी करावा हरभरा पिकामध्ये आणि हवेतील नत्र उपलब्ध व्हावे म्हणून त्या ठिकाणी रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया त्या ठिकाणी हरभरा पिकासाठी करावी. तसेच करून दिलेला स्फुरद खत उपलब्ध व्हावा पिकाला, जो की जमिनीमध्ये त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला उपलब्ध होत नाही, म्हणून त्या ठिकाणी स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया त्या ठिकाणी हरभरा पिकाला करावी आणि त्यानंतरच पेरणी करावी. रायझोबियम आणि ज्याला आपण PSB किंवा स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणतो ते 250 ग्रॅमचं एक पाकिट प्रति 10 ते 15 किलो बियाण्यासाठी वापरावं. त्यात तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीनं शेतकरी बांधवांनी विशेष करून मराठवाडा विभागामध्ये मर हा एक महत्त्वाचा रोग हरभरा पिकामध्ये आढळून येतो आणि त्यामुळं फार मोठं नुकसान शेतकरी बांधवांचं त्या ठिकाणी होतं. अशा वेळेला ट्रायकोडर्मा विरिडी या मित्र बुरशी संवर्धकाची जी बीज प्रक्रिया आहे ती 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास त्या ठिकाणी करावी. तसेच 3 ते 4 किलो ट्रायकोडर्मा विरिडी हे जे बुरशी संवर्धक आहे ते 10 ते 15 किलो गांडूळ खतामध्ये किंवा शेणखतामध्ये मिसळून त्या ठिकाणी जमिनीमध्ये पसरून द्यावं, जेणेकरून मर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी बांधवांना पुढं अजिबात आढळून येणार नाही. याशिवाय शेतकरी बांधवांनी एक लक्षात घ्यावं की हरभरा पिकासाठी खत व्यवस्थापन हे अतिशय एकात्मिक पद्धतीनं करणं गरजेचं आहे. अलीकडील काळामध्ये आपण बघितलं तर मराठवाडा विभागामध्ये जवळपास 30 ते 40% जमिनीमध्ये लोह तसेच जस्त, म्हणजे आपण इंग्रजीमध्ये त्याला आयर्न किंवा त्याला फेरस आणि दुसरं झिंक, ह्या 2 सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. म्हणून हरभरा पिकामध्ये प्रति हेक्टरी 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद त्या ठिकाणी लागवड करताना द्यायचा आणि लागवडीनंतर कुठल्याही प्रकारचं खत देऊ नये. तसेच या खतासोबतच शेतकरी बांधवांनी 10 किलो फेरस सल्फेट, 10 किलो झिंक सल्फेट तसेच 10 ते 12 किलो गंधक प्रति एकरी या हरभरा पिकामध्ये लागवड करताना देण्याची गरज आहे, जेणेकरून या पिकाची संतुलित आणि अतिशय चांगली वाढ त्या ठिकाणी आणि चांगलं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. याशिवाय हरभरा पिकामध्ये पेंडेमिथिलीन नावाचं तणनाशक प्रति एकरी 1 लिटर त्या ठिकाणी लागवड केल्यानंतर 48 तासाच्या आत त्याची फवारणी करावी. हे तणनाशक अतिशय चांगलं असून शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावं की याचं प्रमाण हे प्रति एकरी 1 लिटर लागवड केल्यानंतर 48 तासाच्या आत त्याची फवारणी लागवड केलेल्या क्षेत्रावर एक समान पद्धतीनं होणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी जमिनीमध्ये ओल असावी. तसेच यासाठी साधा नॅपसॅक पंप फवारणीसाठी शेतकरी बांधवांनी वापरावा.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी केलेला नाही त्यांनी लागवडीनंतर 21 दिवसांनी आणि त्यानंतर फुले लागण्यापूर्वी 1 ते 2 कोळपण्या किंवा 1 ते 2 खुरपण्या किंवा 1 कोळपणी आणि 2 खुरपण्या करून तणांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ नये याची दक्षता घ्यावी. यानंतर पाणी व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचा बाब असा आहे की शेतकरी बांधवांनी तुषार सिंचनाचा वापर हरभरा पिकामध्ये करावा आणि हे तुषार सिंचन जे आहे यामुळे पाणी साचून राहणार नाही. तसेच पिकाची जी पाण्याची नेमकी गरज त्या ठिकाणी भागवली जाईल आणि पाण्याची बचत होईल. याशिवाय दुसरी एक महत्त्वाची बाब त्याच्यामध्ये अशी आहे की ज्यांना हे शक्य नाही त्यांनी कमीत कमी फुले लागण्याच्या अवस्थेमध्ये आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये हे 2 पाणी हरभरा पिकाला द्यावेत, जेणेकरून त्यांच्या उत्पादनामध्ये 30 ते 40% वाढ आपल्याला झालेली दिसून येईल. याशिवाय हरभरा पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब जर काय असेल तर ती म्हणजे शेतकरी बांधवांनी 3 गोष्टींवर लक्ष द्यावं. एक म्हणजे योग्य वाणांची निवड करावी, त्यानंतर योग्य अंतरावर त्याची लागवड करावी, योग्य खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन करावं आणि योग्य वेळेला योग्य पद्धतीनं कीड नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे हरभरा पिकामध्ये कोरडवाहू पिकासाठी शेतकरी बांधवांनी त्याचं लागवडीचं अंतर जे आहे ते 2 ओळीतील अंतर 1 फूट म्हणजे 30 सेंटीमीटर ठेवावं आणि बागायती हरभऱ्यासाठी 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट अंतरावर हरभऱ्याची लागवड करावी. आणि या पद्धतीनं सर्वसाधारणपणे 3,30,000 ते 3,33,000 पर्यंत प्रति हेक्टरी कोरडवाहू पिकाची रोपांची प्रति हेक्टरी संख्या असावी. तर 2 ते जवळपास 2,22,000 पर्यंत बागायती पिकासाठी प्रति हेक्टरी झाडांची संख्या त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं जर आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं दिलेल्या पंचसूत्रीचा अवलंब केला तर हरभरा पिकाचं आपल्याला जे उत्पादन आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं मिळेल.